नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत एकता कॉलनी, श्रीरामनगर, उल्हासनगर 4 इथे. उल्हासनगर म्हणजे उल्हास, उत्साह, आनंद, फुल टाइमपास असतो की नाही? बघितलं? चला सुरू करूया आपला कार्यक्रम. साडेमाडे. आपण ज्या भागात आहोत तिकडचे एक रहिवासी आपल्या बरोबर आहेत. या कॉलनी विषयी माहिती द्यायला जाणून घेऊया त्यांच्याकडून या कॉलनी विषयी. काका नमस्कार. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा. रत्नाकर दत्तात्रय मोरे. तुम्ही काय करता? माझं शालेय स्टेशनरीचं दुकान आहे. अरे वा, बरं आम्हाला तुमच्या कॉलनी विषयी थोडीशी माहिती द्या ना. आमची श्रीरामनगर एकता कॉलनी जवळजवळ 35-40 वर्षांपासून आम्ही इथे राहतो आहोत आणि अतिशय एकोप्याने भांडणाशिवाय इथे राहतो. काय हसायला काय झालं? हसण्यासारखी गोष्ट अशी आहे की असं सहसा घडत नाही. कारण एरवी काही असलं तरी बाहेरचे लोक असले की आम्ही सगळे 105 आहोत. एरवी 100 आणि 5 असू. ते महत्वाचं आहे. हो, नवरात्रीचा कार्यक्रम आमच्याकडे दरवर्षी जवळजवळ 10 वर्षांपासून यशस्वीरित्या होतोय. सगळ्या पूजा वगैरे व्यवस्थित असते, लहान मुलांचे कार्यक्रम असतात आणि अतिशय सुंदर रीतीने कार्यक्रम राबवला जातो. होळी, कोजागिरी असे कार्यक्रम आम्ही एकत्रितपणे करतो आणि सर्वांना धमाल येते. आज 105 आहात का? पण निश्चित. चला सुरुवात करूया 105 टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झालेली आहेत. सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडचे टोकन्स काढायचे आहेत. त्यासाठी माझा मित्र मला मदत करणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं? समीर सुनील पाटील. कितवीत आहेस तू? 5वीत. कुठल्या शाळेत जातोस? RJS इंग्लिश हायस्कूल. ठीक आहे, टोकन्स काढून देशील मला? 3 टोकन्स डोळे मिटून एक एक करून दे. एक एक करून दे, दाखवू नको कोणालाच. टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते 3 भाग्यवान स्पर्धक. पहिला क्रमांक आहे 28. दुसरा क्रमांक आहे 11. आणि तिसरा क्रमांक आहे 5. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे किती? चला खेळायला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी गप्पाही मारायच्या आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ मनीषा सुनील पाटील. तुम्ही काय करता? मी गृहिणी आहे. गृहिणी आहात. आणि इतर काय करता? तुमची आवड निवड काय? मी ब्युटिशियनचंही काम करते. अरे वा, काय सांगताय? हो. मग इकडेच आहे तुमचं ब्युटी पार्लर? हा, घरातच. सध्या तरी मुलं लहान आहेत म्हणून घरातच करते. घरातच करताय ना? हा, म्हणून एवढे सगळे तजेलदार चेहरे दिसतात आम्हाला. थँक्यू. आणि काय आवड निवड तुमची? आवड घरकामाची आवड आहे आणि हे ब्युटिशियनच्या कोर्स मध्ये इंटरेस्ट आहे. बस. बस नाही, अजून आहे काहीतरी? काय नाही. काय आहे? तुम्ही सांगता की मी सांगू? सांगा तुम्ही. मला तर माहिती नाही, लक्षात नाहीये. मी सांगितल्यावर मग ते तुम्ही मान्य करणार आहात? जमेल तर मान्य करेल. है ना? जमेल की नाही? गाणं गाऊन दाखव तुम्ही 2 ओळी. चला 2 ओळी. गंध फुलांचा गेला सांगून, तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन. वाह. काय जाणार ना त्यांच्या पार्लर मध्ये? नक्की जाणार ना? बघितलं मी किती फायदा करायला येतो सगळीकडे. हा, ठीक आहे. या राऊंड साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. महानंदा सहदेव खोडे. तुम्ही काय करता? गृहिणी आहे. कॉलनीत मध्ये तुम्ही काय करता? सांस्कृतिक चळवळ वगैरे? नाही, काही नाही करत. का नाही काय करत? कंटाळा येतो काय? तेच जायचं आणि नवरात्रीला करायचं. बायका त्रास देतात तिकडच्या. असं आहे काय? तुम्हाला टेन्शन आलंय? नाही, टेन्शन नाही. मग तुम्ही गाणं गाताय का? काय झालं का? टेन्शन आलं का तुम्हाला? का खूप आनंद झालाय त्यामुळे तुम्हाला बोलता येत नाहीये? खूप आनंद झाला. खूप आनंद झाला त्यामुळे बोलता येत नाही तुम्हाला? हे काहीतरी तुम्ही काढलंय का? माझा चेहराच तसा झालाय आज. असं आहे का काही? राऊंड ट्री खेळायची की नाही तुम्हाला? खेळायची. का जिंकल्यावर खूप आनंद होईल तुम्हाला? हा, टेन्शन घेऊ नका. आपल्याला राऊंड खेळायची की नाही? मजा करायला आलो की नाही आपण इकडे?
या राऊंडसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार. नमस्कार, माझं नाव आहे चित्रा प्रवीण पाटील. बरं झालं नाव सांगितलं तुमचं, तुम्ही आम्हाला कळलंच नसतं चित्रा म्हणजे काय. हो ना, पण माझं नाव हे असं कशाला, आम्हाला एवढं कळतं. बरं ठीक आहे, सॉरी. सॉरी कशाला उगाच. काय झालं पहिल्यांदा तुम्ही काय म्हणाल होतो, काय घाबरलं होतं मला. हो ना, मग का असं होतंय तुम्हाला. तुम्ही कार्यक्रम बघता ना. म्हणजे कार्यक्रम बघता ना, हो किंवा नाही असं उत्तर असतं. असं उत्तर नसतं. नाही बघत कार्यक्रम. बघितला का? का नाही बघत. वेळ मिळाली तर बघते कधी कधी ना. वेळ मिळाला तर बघता. बरं मग आता तुम्ही आला तेव्हा आता बघाल ना. हो चालेल. वेळात वेळ काढून बघाल. चालेल. चालेल. काय तुमचं काय, हसता का सगळे तुम्ही अशा. त्या पण हसतच होत्या, आपण हसत होत्या, तुम्ही पण हसताय, मागचे पण हसताय, ते मलाच हसायला येत नाही. तुम्ही काय करता. गृहिणी आहे, घरातलेच कामं वगैरे करते. घरातलीच कामं करता. मग वस्तू बिस्तूंची किमती वगैरे माहित असतील ना. नाही अजून तर काही नाही एवढे माहिती. काहीच माहित नाही वस्तूंची सासूबाई आहेत किमती. ना घरात, मग ते आणतात घेतात, आपण कशाला एवढी चौकशी करायची. आपण कशाला यायला सासूबाई आणतात आपले करते. बरं आहे, पण आता इकडे तुम्हालाच खेळायचंय. हो हा, हो. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. गप्पा मारून झालेले आहेत. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. अंदाजे कितीची. राऊंड एकदम सोपी आहे. एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, तुम्हाला एक किंमत लावायची. ज्यांची किंमत त्या प्रॉडक्टच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार, तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार महानंदाताई, मग चित्राताई आणि मनीषाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे व्हेजिटेबल चॉपर. या व्हेजिटेबल चॉपरला 50 वॅट क्षमतेची मोटार आहे. याला स्टेनलेस स्टीलचे ब्लेड आहे, ज्यामुळे या चॉपरमध्ये भाज्या सहजतेने चॉप होऊ शकतात. शिवाय हा चॉपर ऑपरेट करण्यासाठी याला पल्स स्विच आहे. प्रॉडक्ट तयार, महानंदाताई तयार, आकडे तयार, मी पण तयार. हे घ्या, 4 आकडे वापरून किंमत लावा. सांगा किती किंमत लावली आहे. 1029. 1029. हा. काकू टेन्शन घेऊ नका, तुमच्या टेन्शनने आपोआप भाज्या चॉप होतील. 1029 काय वाटतं मागच्या ना. 5000च्या वर तुम्हाला किती वाटते. हा, बरोबर आहे. बरोबर आहे. फ्रीज करायची आपण. चला फ्रीज करूया. 1029. 1029. 1029. महानंदाताईंनी किंमत सांगितली. बघूया चित्राताई काय करतायत. हे घ्या. किती किंमत आहे. 1024. सासूबाईनं विचारलं. नाही अंदाजाने सांगितलं. अंदाजाने. हो बाकीच्या वस्तू पण घ्या मग अंदाजाने. चालेल. हा काय, यांनी पण आसपास शिरवले, काय करायचं. 4 आकडी आहे की नाही. 1200. 5000च्या वर किती. 50,000. 1250. काय करायचंय. एकदा घरी विचारून येत आहे. इथेच असं नाही तरी विचारायचं नाही. काय करायचं लवकर बोला, तुम्ही ठरवा. 1024. हो फ्रीज करूया मग. करूया. हो काय करूया. हो ना. हा करूया. 1024. 1024. 1024. चित्राताईंनी अंदाजाने किंमत लावली आहे. बघूया मनीषाताई काय करतायत. हे घ्या, तुम्ही पण 4 आकडे वापरा. किती किंमत आहे. 1230 रुपये. 1230. एकदम 200 रुपयांनी जास्त लावलीत तुम्ही. हा वाटलं असं. वाटलं. आता बोला, वेगळी किंमत आहे थोडी. 1230. सगळ्यांनी एकदमच 1050. काय बघा. नाही बरोबर. बरोबर आहे. हो. मग फ्रीज करूया ही. हा 1230. 1230. 1230. तिघींनी आपल्या किमती सांगितल्या. बघूया. महानंदाताईंनी किंमत सांगितली 1029 रुपये. चित्राताईंनी किंमत सांगितली 1024 रुपये. आणि मनीषाताईंनी किंमत सांगितली 1230 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1495 रुपये. त्यामुळे विजेता आहे चित्राबाई.
हा घ्या चॉपर. नाचा आता डोक्यावर घेऊन. नाही 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 नाही. सांगा कसं वाटतंय. खूप छान वाटतंय. आता 2 बिझनेस ना. बरोबर. एक पार्लर आणि एक भाज्या चॉप करून द्यायचं. हा बर कसं खरंच सांगा कसं काय वाटतं. चॉपर मिळाला किंमत खूप बरोबर छान आली. वाटतंय कारण मला चिरण्याचा कापण्याचा खूप कंटाळा येतो आणि मला कामांना खूप उशीर लागतो त्याच्यामुळे आता झटपट. हो ना. 3:30 म्हटल्याबरोबर सगळं चॉप. क्या बात आहे. का कोणसाठी एकदा जोरदार टाळा वाजवूया. साडे